नमस्कार, न्यूज 18 लोकमतवर आपण पाहताय मुद्दा महाराष्ट्राचा। आणि सुरुवातीला बातमी विधान परिषदेच्या मतदानासाठीची। विधान परिषदेच्या 10 जागांसाठीचं मतदान अखेर पूर्ण झालंय। 11 उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे। राज्यसभा निवडणुकीत अपक्षांच्यामुळे संपूर्ण चित्र पालटलं होतं, मात्र आता बहुजन विकास आघाडीची 3 मतं ही कोणाच्या पारड्यात जाणार हे महत्त्वाचं आहे। शिवसेना राष्ट्रवादीकडून उमेदवारांचा कोटा पूर्ण करण्यात आला असून भाजपचे 6 उमेदवार महाविकास आघाडी 6 आमदार महाविकास आघाडीच्या गळाला लागल्याची माहिती न्यूज 18 लोकमतला सूत्रांनी दिली। या मतदानाच्या संदर्भात सर्व पक्षांकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती। संध्याकाळी 5 वाजता मतमोजणीला सुरुवात होईल तेव्हा नेमकं चित्र स्पष्ट होईल। विधान परिषदेसाठी कोण कोण निवडणुकीच्या रिंगणात होतं त्यावर आपण एक नजर टाकूयात। 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात होते। शिवसेनेकडून सचिन अहिर आणि अमशा पाडवी हे दोघं विधान परिषदेसाठी नशीब आजमावत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकनाथ खडसे आणि रामराजे निंबाळकर हे उमेदवार आहेत। काँग्रेसकडून भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे हे दोघे उमेदवार आहेत। तर भाजपनं 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवलेत। प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि यासोबतच श्रीकांत भारतीय, उमा खापरे आणि प्रसाद लाड। या संदर्भात थेट विधान भवनाच्या परिसरातून आपल्यासोबत जोडले गेलेत आपल्या प्रतिनिधी प्रणाली कापसे। प्रणाली, सगळं मतदान पार पडलंय, जसं गेल्या वेळेला झालं होतं काही आक्षेप वगैरे नोंदवण्यात आले होते तसं काही झालंय का? आत्ता 4 वाजले आहेत आणि मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे। 5 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे। गेल्या वेळेला राज्यसभेच्या वेळेला जसे आक्षेप नोंदवण्यात आलेले होते तसे काही आक्षेप यावेळेला नोंदवण्यात आलेले नाही, त्यामुळे कायदेशीर किंवा निवडणूक आयोगाकडे जाण्याची गरज या मतदानाच्या बाबतीत आपल्याला जाणवलेली नाही। आणि 5 वाजेपासून या संपूर्ण मतमोजणीला सुरुवात होणार आहे। कशा पद्धतीची मतमोजणी होणार आहे ही संपूर्ण निवडणूक कशी चुरशीशी झालेली आहे, कारण 10 जागा आहेत आणि त्याच्यासाठी 11 उमेदवार आहे। संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया कशी होणार आहे आणि आत्ता दिवसभरामध्ये नेमकं या विधान भवनामध्ये मतदान होत असताना काय काय घडलं याबद्दल आपण स्वातीकडनं ऐकून घेऊया। स्वाती, आता मतदानाची प्रक्रिया पूर्ण झालेली आहे, मतमोजणी सुरू होईल 5 वाजता। कशा पद्धतीनं सगळं होईल, कारण याच्यात फर्स्ट प्रेफरन्स, सेकंड प्रेफरन्स या सगळ्या गोष्टी आहेत, काय सांगशील? नक्की प्रणाली, आपण बघितलं की काही वेळापूर्वीची जी आकडेवारी आली होती तोपर्यंत अजित पवार आणि आणखी 2 जणांचं मतदान झालं होतं, पण आत्ताची जी आकडेवारी आहे 4 वाजेपर्यंत म्हणजे वेळ संपता ही आपल्याकडे आकडेवारी आली की आत्तापर्यंत 285 जणांनी म्हणजे 100% वोटिंग, जसं 288 पैकी 3 ॲबसेंट आहेत, एकांचा मृत्यू झाला आहे आणि दोघांना कोर्टाने अजूनही परवानगी दिली नाही, त्यामुळे त्यांना मतदान करता आलं नाही। असे 285 जणांनी आत्तापर्यंत मतदान केलेलं आहे। साधारणतः आता मतपेटी सील झाल्यानंतर मग पुढची प्रोसेस होईल ती म्हणजे मतमोजणीच्या प्रोसेसमध्ये किंवा या प्रक्रियेमध्ये आपल्याला माहिती आहे की प्रेफरन्शियल वोटिंग आहे, प्राधान्य क्रम दिला गेला। प्रत्येकाने आपापल्या उमेदवारांना 1, 2, 3 अशा प्रकारचे क्रमांक दिले असतील। विशेषतः 1 आणि 2 क्रमांकाची मतं ही खूप जास्त महत्त्वाची मानली जातात। जसं दुसऱ्या क्रमांकाचं मत जर भाजपच्या उमेदवारांना अधिक मिळालं तर त्यांचा विजय होऊ शकतो, पण तशी अपेक्षा मात्र काँग्रेसच्या उमेदवाराला आहे। त्यामुळे प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये पहिला जो प्राधान्यक्रम आहे त्या सगळ्यांची नावं आधी पुढे जाहीर होताना बघायला मिळतील आणि त्यानंतर दुसरे क्रमांक जे ज्यांना प्राधान्यक्रम मिळाला आहे त्यांची नावं हळूहळू जाहीर होताना बघायला मिळतील। पण या सगळ्यात खूप धाकधूक वाढेल सगळ्यांना माहिती आहे, कारण 10 जागा आहेत आणि 11 उमेदवार आहेत। जसं आपण मागच्या म्हणजे राज्यसभा निवडणुकांना बघितलं तसं आताही होताना बघायला मिळतं की बिनविरोध निवडणूक झाली नाही, निवडणुका घ्याव्या लागला आणि त्यामुळे प्रेफरन्शियल वोटिंगमध्ये कुणाला पहिला प्राधान्यक्रम जास्त मिळतो आहे त्यावर त्या व्यक्तीची निवड होईल किंवा त्या व्यक्ती विजयी झाला असं ठरलं जाईल। जसं भाजपने म्हणजे तयारी केलेली विजयोत्सव साजरा करण्याची याबद्दल तर कल्पना दिलीच आहे आपण, पण
महाविकास आघाडीने पण दावा केला आहे की त्यांचं गणित जुळलेलं आहे आणि त्यांना मत योग्य त्यांना मिळतील असं त्यांचाही दावा आहे. पण भाजपची रणनीती योग्य ठरते आहे का महाविकास आघाडीचा दावा योग्य ठरतो आहे किंवा ते सफल होत आहेत हे आपल्याला 5 वाजल्यानंतरच कळू शकेल. तोपर्यंत तासभर आपल्याला वाट बघावी लागणार आहे नेमकं, कारण हा प्राधान्यक्रम आपण जसं म्हणतो की प्रणालीने ज्याचा उच्चार केला की आतापर्यंत कुठल्याही प्रकारचा आक्षेप नोंदवला गेलेला नाही आहे. त्यामुळे मतमोजणीला सुरुवात होईल आणि साधारणतः 9 वाजेपर्यंत सगळी गोष्ट आपल्याला अधिक स्पष्ट होईल किंवा 11 उमेदवारांपैकी 10 जागांवर कोणते 10 उमेदवार निवडून आलेत हे याची घोषणा ही 9 वाजेपर्यंत आपल्याला हा पूर्ण चित्र स्पष्ट होईल. पण आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे की अगदी शेवटी मतदान पुन्हा केलंय ते बहुजन विकास आघाडीनं. अगदी शेवटी आलेत त्याचे 3ही जे आमदार आहेत ते, आणि त्यामुळे पुन्हा एकदा यावेळेला सुद्धा उत्सुकता शिगेला ताणली गेलेली आहे की बहुजन विकास आघाडीनं नेमकं कोणाला मतदान केलं. खरं तर हे आपण आता सांगू शकत नाहीत कारण ही मतदानाची प्रक्रिया आहे. जसं राज्यसभेचा आपण सातत्यानं उल्लेख करतो, पण राज्यसभेमध्ये मतदान करत असताना ते खुल्या पद्धतीनं होतं. मतदान केल्यानंतर ते लोकांना म्हणजे त्यांच्या पोलिंग एजंटला दाखवावं लागत होतं. इथे मात्र तसं नाही. पण आपल्याला एक गोष्ट इथे नमूद करावी लागेल, प्रणाली तूही बघितलं असेल, जेव्हा बहुजन विकास आघाडीचे 3 आमदार जेव्हा आले तेव्हा त्यांना तिथे घेण्यासाठी काँग्रेसचे भाई जगताप पण होते आणि बाकी इतर काँग्रेसचे आमदार होते, जिशान सिद्दीकी आणि बाकी इतर, ते म्हणजे वेलकम करण्यासाठी की नाही तुम्ही आमच्याकडे यायचं आहे या पद्धतीची ती मारामारी होती. पण नेमकं बहुजन विकास किंवा बवियाची ही 3 मतं मागच्या वेळेप्रमाणे फडणवीसांच्या पारड्यात पडत आहे की महाविकास आघाडी आपल्याकडे घेण्यात. कारण जर असं आपण बघितलं की प्रवीण दरेकर असतील, प्रणाली आणि स्वाती, तुम्हाला दोघींना एक शेवटचा प्रश्न विचारतो, शक्य झालं तर थोडक्यात उत्तर द्या. पहिला कल किंवा पहिला निकाल कधीपर्यंत येऊ शकतो आणि प्रेफरन्शियल वोटिंग आहे हे, तर आधी सगळ्या उमेदवारांची मतं सगळ्या आमदारांची मतं एकत्र करून पहिल्या पसंतीची मतं मोजली जातील आणि त्यानंतर दुसऱ्या पसंतीची? नक्कीच मी स्वातीला याबद्दल विचारते. स्वाती, आपल्याला आपल्या प्रेक्षकांनाही सांगायचं की साधारण पहिला निकाल जो आहे तो कधीपर्यंत येणं अपेक्षित आहे आणि तो कशा पद्धतीनं म्हणजे ते काउंटिंग जे ते कशा पद्धतीने केलं जाईल. सरसकट सगळ्या पहिल्या प्रेफरन्सची मतं जी आहे ती आधी जाहीर केल्या जातील आणि नंतर सेकंड राऊंड जो आहे तो काउंट केला जाईल. नेमकं कसं होईल? खरं तर ही अत्यंत किचकट अशी प्रक्रिया आहे. आपण जर गुणांमध्ये सांगायला गेलो तर हे कळणार नाही, पण जसं आपण प्राधान्यक्रम म्हणतोय म्हणजे भाजपचे जे काही 106 आमदार आहेत किंवा त्यांना 123ची अपेक्षा आहे, तर यांनी जसं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपापल्या आमदारांना 5-5 आमदारांचा गट करून पाठवलं. त्यामुळे या 5-5 जणांना सांगण्यात आलेलं आहे किंवा ज्यांनी कोणी इतर पक्षांचे असेल त्यांनाही सांगण्यात आलेलं आहे की तुमचं पहिलं मत कुणाला असेल आणि तुमचं दुसरं मत कुणाला असेल. ते यासाठी आहे कारण पहिल्या या 2 मतांना अधिक वेटेज असतं आणि म्हणूनच पहिल्या प्राधान्यक्रम जो सगळ्यात जास्त ज्याला मिळाला असेल त्याची साहजिकच आधी घोषणा होईल. साधारणतः आपण जर बघितलं तर एक 6-6:30पर्यंत पहिला निकाल यायला तशी कुठली हरकत नाही. त्यामुळे 6-6:30पर्यंत आपण सांगू शकू. गेल्या वेळेला 6-6:30पर्यंत तर हे माहितीच नव्हतं की मतमोजणीला सुरुवात कधी होणार आहे, कारण इतके सारे आक्षेप नोंदवले गेले होते आणि दुसरा दिवस उजडावा लागला होता मतमोजणी सुरुवात व्हायला. पण या वेळेला सुदैवानं ते होणार नाही आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक वेगळा नवा अध्याय घडण्यापासून वाचला असं म्हणायला या वेळेला तरी हरकत नाही आहे. प्रणाली, ठीक आहे प्रणाली आणि स्वाती, तुमच्या दोघींचेही धन्यवाद. एकच खरं तर महिला उमेदवार आहे, पण अपेक्षा करूयात की तुमच्याकडनं सर्वच जागांचे निकाल आपल्याला सगळ्यात आधी मिळतील आणि न्यूज 18 लोकमतच्या या 2 प्रतिनिधी म्हणजे स्वाती, प्रणाली यासह उदय जाधव आणि तुषार रुपनवर हेही प्रतिनिधी इथे असणार आहेत आणि सगळ्यात जलद निकाल तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहू शकणार आहात. तिकडे राज्यसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडीनं केलेल्या मतदानाचा फायदा भाजपला झाला होता. पण काही वेळापूर्वी जेव्हा हितेंद्र ठाकूर विधानभवनाच्या परिसरात दाखल झाले तेव्हा त्यांचं स्वागत करण्यासाठी पोहोचले काँग्रेसचे उमेदवार भाई जगताप, विश्वजित कदम आणि झिशान सिद्दीकी. गेल्या वेळेला भाजपच्या नेत्यांनी हितेंद्र ठाकूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलेलं होतं. त्यावेळेला भाजपला त्यांनी मदतीचा हात दिला होता. यावेळेला ते हाताला हात देणार का कमळाला साथ देणार हे पुढच्या काही तासात स्पष्ट होईल. 6 वाजता निवडणुकीचे निकाल जेव्हा येतील तेव्हा यावर आपण अंदाज बांधू. पण आज कोणी कोणाला मतदान केलं हे जर मी सांगितलं
आणि कोणी कोणाला मतदान केलं नाही हे सांगितलं तर अगं मला वाटतं की कमीत कमी लोकशाहीमध्ये मी संविधान वाचलंय, निवडणुकीच्या संदर्भातले नियम वाचले आहे, अशा पद्धतीने नाव घेऊन कोणी कोणाला मतदान केलं किंवा कोणी केलं नाही एवढा राजकीय निरक्षर मी नाही. भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे आणि या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी आज मतदान पार पडतंय. भाजपच्या आमदारांनी सकाळी पहिल्याच सत्रात आपापला मतदानाचा हक्क बजावला आणि दुपारच्या वेळेला भाजपचे नेते आणि राज्याचे माजी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे अजित पवार यांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात पोहोचले. दोन्ही नेत्यांमध्ये यावेळेला बराच वेळ चर्चा झाल्याचं कळतं, पण चर्चेचा तपशील काही अद्याप समोर आलेला नाही. भाजपचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी होईल असा विश्वास बावनकुळे यांनी मात्र व्यक्त केला. आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे आहेत. सर, काय सांगाल, मतदान पूर्ण झालेलं आहे, काय वाटतं आपल्याला? भारतीय जनता पक्षाच्या 5ही सीट निवडून येतील आणि 5वी सीट तर 10ही सीटमध्ये सर्वात जास्त मतांनी निवडून येईल. त्यामुळं भारतीय जनता पक्षाने जे अचूक प्लॅनिंग केलं माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात ते सक्सेस होईल आणि राज्यसभेपेक्षाही मोठा निकाल विधान परिषदेला असेल. राज्यसभेपेक्षा मोठा निकाल हा विधान परिषदेला असणार आहे. मात्र या सर्व विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये पराभव कोणाचा होईल? पराभव हा मला जे एकंदरीत या निवडणुकीच्या विश्लेषणावर वाटतं की काँग्रेस आणि भाजपमध्येच लढत होईल. निश्चितपणे काँग्रेसचा उमेदवारच त्या ठिकाणी पराजित होईल. म्हणजे भाई जगताप की चंद्रकांत हंडोरे ते त्यांनी ठरवायचं आहे, कुणाला त्यांचा कोटा दिला होता. पण काँग्रेस आणि भाजपच त्या ठिकाणी लढत होईल आणि काँग्रेसचा उमेदवार पराभूत होईल. धन्यवाद सर. हे होते आपल्यासोबत बोलण्यासाठी भाजपा नेते चंद्रशेखर बावनकुळे. आमचा उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजय होईल आणि या निवडणुकीमध्ये काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव होईल असं त्यांनी म्हटलेलं आहे. व्हिडिओ सर, मी तुषार उपनवर, न्यूज 18 लोकमत, मुंबई. आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी हाती येते, ती म्हणजे भाजपच्या 2 मतांवर काँग्रेसकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. भाजपच्या 2 आमदारांनी जे मतदान केलं त्याला काँग्रेसनं आक्षेप घेतला आहे. याची अधिकृतपणे लेखी औपचारिक तक्रार काँग्रेसच्या नेत्यांनी केल्याचं कळतं. हे 2 आमदार म्हणजे भाजपचे आजारी असलेले आणि व्हीलचेअरवरून आलेले आमदार आहेत. आमदार लक्ष्मण जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावरती महाविकास आघाडीनं आक्षेप घेतलेला आहे. या दोघांनाही व्हीलचेअरवरून पुण्याहून आणण्यात आलं होतं. या दोघांनी राज्यसभेच्या करता सुद्धा अशाच प्रकारे व्हीलचेअरवरून येऊन मतदान केलं होतं. काही तांत्रिक मुद्दा उपस्थित करत काँग्रेसनं मात्र त्यांच्या मतदानावरती आक्षेप घेतलाय. तुषार, काँग्रेसचं नेमकं काय म्हणणं आहे, का आक्षेप घेतलाय? मतदान पूर्ण झालेलं आहे. काँग्रेसने आक्षेप घेतला आहे, त्याच्यात तांत्रिक बाजू दाखवण्यात आलेली आहे या लेखीपत्रामध्ये की मुक्ता टिळक आणि लक्ष्मण जगताप या दोघांनीही मतदान केलेलं आहे. मात्र मतदान झाल्यानंतर त्यांनी जी बॅलेट पेपर असतो, जो बॉक्समध्ये टाकायचा असतो, तो त्यांच्या स्वतःच्या हाताने टाकलेला नाही. कारण की आपण जर पाहिलं असेल तर दोन्ही भाजपचे मतदार हे आपल्याला सिरियस रुग्ण आहेत आणि त्यांना व्हीलचेअर शिवाय त्यांना बसता देखील येत नाहीये. त्यांना स्वतः रोड ॲम्ब्युलन्स त्यांना घेऊन आणण्यात आलं होतं आणि त्यांना जेव्हा त्यांचं वोटिंग झाल्यानंतर त्यांनी जो बॅलेटमध्ये जो कागद टाकायचा आहे तो दुसऱ्या व्यक्तीच्या हातातून टाकण्यात आला, असं त्यांच्यावरती आक्षेप घेण्यात आलेला आहे. मात्र आता या संदर्भातली स्वतः निवडणूक आयोग सर्व तपासणी करेल आणि त्यानंतर या दोघांची मतं वैध आहेत की अवैध आहेत आपल्याला थोड्याच वेळामध्ये इलेक्शन कमिशन डिक्लेअर करेल. बर, पण याच्यातली तांत्रिकता तुषार काय आहे? जर का हे दोघं आजारी होते, परवानगी घेऊन इथे मतदानाला आले होते, मागच्या वेळेला स्वाभाविकपणे त्यांनी याच पद्धतीनं मतदान केलं असणार. तांत्रिक बाजू ही आहे की यावेळी त्यांनी ऑब्जेक्शन घेतलेलं आहे आणि ते ऑब्जेक्शनचं टेक्निकल कारण त्यांनी असं दाखवलेलं आहे की जो मतदार असतो त्यांनी मतदान केल्यानंतर त्याचं बॅलेट हे बॉक्समध्ये टाकायचं असतं स्वतःच्या हाताने. त्यांनी स्वतःचं
स्वतःच्या हाताने बॅलेटमध्ये टाकायचं असतं पेपर, मात्र ते स्वतःच्या हाताने टाकू न शकल्यामुळे त्यांच्यावरती ही ऑब्जेक्शन घेण्यात आलेलं आहे. त्यांची आपण जर तब्येत पाहिली तर ते व्हीलचेअर उठू शकत नाही, त्यामुळे त्यांनी बॅलेट टाकलं नाही असं युक्तिवाद देखील या ठिकाणी होऊ शकतो. मात्र आता नेमकं इलेक्शन कमिशन त्यांची मतं वैध ठरवते की अवैध ठरवते थोड्याच वेळात पाहणं महत्वाचं ठरेल. ठीक आहे तुषार तुर्तास, धन्यवाद या माहितीबद्दल. तिकडे विधान परिषद निवडणुकीमध्ये मतांच्या बेगमीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. गंभीर आजारानं ग्रस्त असलेल्या आमदार मुक्ता टिळक मतदानासाठी विधान भवनात आल्या. त्यावेळेला देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्याशी संवाद साधला. याशिवाय पिंपरी चिंचवडमधले भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप हे देखील कार्डियक ॲम्ब्युलन्सनं मतदानासाठी पोहोचले. अलिबागचे शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे देखील वॉकरच्या सहाय्याने हळूहळू विधान भवनाच्या परिसरात पोहोचले. थोड्या दिवसांपूर्वी महेंद्र दळवी यांच्या कमरेवर काही शस्त्रक्रिया झाली होती, तसंच मणक्यात वेदना होत असल्यानं राज्याचे जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख हे सुद्धा व्हीलचेअरवरून मतदानासाठी आले होते आणि या सगळ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आणि पुन्हा एकदा ते रुग्णालयात उपचारासाठी रवाना झाले. पाहत आहे मुद्दा महाराष्ट्राचा आणि सांगलीतली एक अतिशय धक्कादायक बातमी. सांगलीमध्ये 9 जणांनी सामूहिक आत्महत्या केल्या. यात 2 भाऊ, त्यांच्या बायका आणि मुलं अशा सगळ्यांनी एकत्रित आत्महत्या केल्याचं कळतंय. मिरजेच्या म्हैसाळ इथली घटना आहे. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे. सांगलीमध्ये एकाच कुटुंबातल्या 9 जणांनी अशी एकत्रित आत्महत्या केल्यानं एकच खळबळ उडाली. मिरजेतल्या म्हैसाळ गावात हा सगळा प्रकार आज सकाळी उघडकीस आला. सख्या 2 भावांनीच आपल्या पत्नी आणि मुलांसह आत्महत्या केल्या. आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. 2 वेगवेगळ्या ठिकाणी या आत्महत्या झालेत. आत्महत्या केलेल्या 9ही जणांचे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलेत. आत्महत्या केलेले हे सगळेजण उच्च शिक्षित असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. नेमकी काय घटना घडली सर? सांगली जिल्ह्यामध्ये म्हैसाळ गावामध्ये 9 लोकांचे मृतदेह सापडलेले आहेत. 3 मृतदेह एका घरात आहेत आणि 6 मृतदेह हे दुसऱ्या घरात आहेत. पोलीस आम्ही सगळे या ठिकाणी आहोत. फॉरेन्सिक्सच्या टीम इथे आहेत. ही घटना कशामुळे घडली, कॉज ऑफ डेथ काय आहे ते आयडेंटिफाय करायचं काम सुरू आहे आणि त्या पद्धतीने पुढील लिगल ॲक्शन घेण्यात येणार आहे. हां सर, नेमकी काय घटना घडली सर? सांगली जिल्ह्यात आणि आता आज पंढरपूरच्या दिशेने वारकरी पुण्यातून निघालेले आहेत. देहूमधून प्रस्थान झालेलं आहे आणि टाळ मृदुंगाचा गजर अवघ्या आसमंतात दुमदुमू लागलाय. आज देहूमधून संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं प्रस्थान झालं. तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याचं प्रस्थान पाहण्यासाठी आणि या क्षणाचे प्रत्यक्ष साक्षीदार होण्यासाठी महाराष्ट्रातून काही लाख वारकरी देहू नगरीत दाखल झालेत. मानाच्या पालख्या कालपासूनच देहू नगरीत येऊन विसावल्या होत्या. कोरोनाच्या नंतर पहिल्यांदाच वारी सोहळ्यासाठी कोणत्याही प्रकारचे निर्बंध नाहीत. त्यामुळे हा वारी सोहळा वारकऱ्यांसाठी अतिशय विशेष आहे. कारण 2 वर्षाच्या खंडानंतर या पद्धतीनं वारकरी प्रत्यक्ष इतक्या प्रचंड संख्येनं वारीमध्ये सहभागी होऊ शकतात. आणि या प्रस्थान सोहळ्याची काही वेळपूर्वीची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही न्यूज 18 लोकमतवर पाहतात. काही दिवसांपूर्वीच इथे पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा आले होते. शिळा मंदिराचं त्यांनी लोकार्पण केलं होतं. थेट जाऊयात विधान भवनाच्या परिसरात काँग्रेसचे नेते अशोक चव्हाण बोलत आहेत. वो फैसला काउंटिंग के पहले सुनवाई उस पर होना अपेक्षित है. ठरवली जावी त्याची आपली मागणी आहे.
ते कारण की मग मुद्दा तेवढाच आहे की मतं बाद व्हावीत, कारण की त्यांनी इतरांच्या मार्फत हे मतदान केलेलं आहे आणि ज्यावर त्यांनी सही केले स्वतः केली असताना मग ते मतदानही करू शकतात असा त्यातला अर्थ आहे. सर, लगातार बीजेपी की तरफ से ये दावा किया जा रहा है कि उनका उम्मीदवार जीतेगा। कुछ एमबीए के जो विधायक हैं मुझे लगता वो है, कुछ देखिए हम कांग्रेस, राष्ट्रवादी और शिवसेना तीनों ने मिलकर बहुत मेहनत के साथ में आज का ये चुनाव लड़ा है और मुझे पूरी उम्मीद है कि हमारे सब उम्मीदवार महाविकास आघाड़ी के जीत के आएंगे। 1 घंटे भर की तो बात है, अभी काउंटिंग शुरू मालूम ही पड़ेगा। चमत्कार होगा सर। चमत्कार जो वास्तव वही होगा। थैंक यू। आणि यानंतर जाऊयात भाजपचे आमदार बातचीत करतायत. 100% फेटाळला जाईल. फक्त आम्ही एवढ्यासाठीच आज मीडियामध्ये सांगतो आहे की महाराष्ट्रातील जनतेला यांचा असंवेदनशीलता कळावी, हाच त्यामागचा. राज्यसभा के चुनाव में भारतीय जनता पार्टी और महाविकास आघाड़ी दोनों ने ही ऑब्जेक्शन लिया था, लेकिन उस वक्त भी आदरणीय लक्ष्मण भाऊ जगताप और आदरणीय मुक्ताते टिड़क, दोनों भारतीय जनता पार्टी के एमएलए हैं, उन्होंने पूरी परमिशन चुनाव आयोग से लेके अपना वोटिंग का अधिकार जो है उन्होंने किया था और पूरे महाराष्ट्र ने देखा था कि इतनी बीमार होने के बावजूद भी वो दोनों एम्बुलेंस में आए और अपना वोट उन्होंने किया. लेकिन दुर्दैव से आज उन्होंने विद परमिशन चुनाव आयोग के लेते हुए भी दोनों ने आज अपना जो मतदान है वो किया है. लेकिन जो असंवेदनशीलता बोलते हैं, जो निम्न स्तर की राजनीति बोलते हैं, वो महाविकास आघाड़ी ने की है और उन्होंने उन दोनों पे जो बहादुर मतदाता है कि जिन्होंने अत्यवस्थ परिस्थिति होने के बावजूद अपना मतदान का अधिकार उन्होंने यहाँ पे निभाया है. त्यामुळे भाजपनं अतिशय नाराजी व्यक्त केली आहे महाविकास आघाडीनं घेतलेल्या आक्षेपांच्याबद्दल. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये इथेच थांबूयात. पाहत रहा न्यूज 18 लोकमत.